ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरु साखरे महाराज की जय। श्री गुरु थोरात बाबा की जय। त्यानंतर विक्रीकर आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई या पदावर जे या ठिकाणी जे कार्य करतात असे असणारे म्हणजे थोरात बाबा आणि यांचा अगदी निकटचा सहवास आणि असणारे सुनील भाऊ काशीद पाटील या ठिकाणी आगत आणि स्वागत। यानंतर पाद्यपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। पाद्यपूजन या ठिकाणी गुरुवर्य बाबा, त्यानंतर हरिभक्तपरायण गुरुवर्य डॉक्टर बाबा आणि हरिभक्तपरायण यशोधनजी महाराज साखरे। कम गुरुम नवमी साखरे नामश्रुतम येषां चरण सानिध्यात जीवा मुक्ता भवन्ति। ईश्वरनिष्ठा, गुरुनिष्ठा, त्याचप्रमाणे भक्ती ज्ञाननिष्ठा यांचं मूर्तिमंत आदर्श म्हणजे श्री गुरु थोरात महाराज। एक तपस्वी जीवन, व्रतस्थ जीवन, नैष्टिक ब्रह्मचर्य आणि श्री गुरु साखरे महाराजांचे सत्शिष्य गुरुभक्ती याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री गुरु थोरात महाराज। कृती आणि उक्ती यांचा मूर्तिमंत आदर्श म्हणजे श्री गुरु थोरात महाराज। सदाचार, सद्भावना आणि सद्विचार यांचा सम्यक समतोल, समधुर, समन्वयात्मक त्यांच्या जीवनामध्ये समतोल पाहायला मिळतो ते म्हणजे श्री गुरु थोरात महाराज। आणि खरोखर भाग्याची गोष्ट आहे की कैवल्य सम्राट संतश्रेष्ठ ज्ञानोबरांच्या या अलंकापूर नगरीमध्ये पुण्यसलीला इंद्रायणी नदीच्या या तीरावरती संपन्न होत असलेला चतुर्थ पुण्यतिथी सोहळा अतिशय उत्कृष्ट पद्धतीमध्ये, अतिशय सुंदर पद्धतीमध्ये आनंदाचे डोही आनंद तरंग असा संपन्न होत असलेला सोहळा आणि या उदात्त आचार विचारांचं अधिष्ठान असलेल्या आजच्या या विचार पीठावरती उपस्थित असलेल्या सर्वच क्षेत्रातील, आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांचं, त्याचप्रमाणे सर्व संत यांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो।
मंदियाळी आणि वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत आणि ज्यांच्या निमित्ताने हा या ठिकाणी निर्याण महोत्सव, चतुर्थ निर्याण महोत्सव संपन्न होत आहे, त्याची अधिष्ठात्री संत देवता प्रातस्मरणीय वंदनीय ब्रह्मलीन महाराज या सर्वांच्या अलौकिक कृपेने, अहेतुकी कृपेने तुम्ही आम्ही सर्व पवित्र श्रीला इंद्रायणच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ या ठिकाणी या धर्मशाळेमध्ये हा निर्याण महोत्सव संपन्न करीत आहोत. त्या निमित्ताने जे काही गुरु शिष्य सत्पथामध्ये त्यांची आपल्यावर असणारी जी अकारण करुणा वरुणा लयरूप कृपा, त्या कृपेचा एक प्रसाद म्हणून आपण या ठिकाणी ही कायिक वाचिक मानसिक अशी भजन कीर्तन पारायण ही सेवा समर्पण केली आणि त्यांनी त्याच्यासाठी आपल्याला मनोबल, शारीरबल, बुद्धिबल, आत्मबल दिलं. म्हणून या ठिकाणी आपण भगवान ज्ञानोबरायांच्या सत्तेतून हीच परंपरा अशीच अव्याहत या ठिकाणी जतन केली जावी आणि त्यांची असणारी गुरुनिष्ठा, ईश्वरनिष्ठा, शास्त्रनिष्ठा किंवा ब्रह्मनिष्ठा या सर्वच निष्ठा या त्यांच्या हृदयातील आपल्या हृदयामध्ये जवळजवळ सर्वांच्या संक्रमित झालेला आहे. त्याचा झालेला योग, त्याचा क्षेम व्हावा ही त्यांच्या चरणी माऊलींच्या सत्तेतून प्रार्थना करून या ठिकाणी महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण डॉक्टर महाराज, आमचे राजा भाऊसोबदार सचिनजी गिलपिले आणि इतर सर्व मान्यवर आज या ठिकाणी ब्रह्मलीन मारुती महाराज थोरातांचा 4था पुण्यस्मरण सोहळा आपण साजरा करतो आहे. त्यांच्याविषयी आपण बरंच वर्णन ऐकलं. एक आदर्श ब्रह्मचारी कसा असावा, एक आदर्श गुरुभक्त कसा असावा आणि पारमार्थिक जीवनाचा एक आदर्श आपल्यासमोर त्यांनी उभा केलेला आहे. पारमार्थिक जीवन जगत असताना माणसाने कसं जगलं पाहिजे, लोकेशणा वित्तेषणा यांपासून आपण कसं दूर राहिलं पाहिजे, याचा एक आदर्श मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ब्रह्मलीन मारुती महाराज. आणि त्यांच्या पश्चात आपण मोठ्या प्रमाणामध्ये हा पुण्यस्मरण सोहळा साजरा करता. खरं तर अशी गोष्ट आहे की त्यांचा सोहळा साजरा करण्याची त्यांना काहीच आवश्यकता नाही आहे, कारण की ते आपल्या स्वरूपस्थितीला गेलेलेच आहेत. पण आपल्यासमोर एक आदर्श कायमस्वरूपी टिकून राहावा याच्याकरता आपल्या अंतःकरणामध्ये वसत असलेली गुरुभक्ती आणि त्याची अभिव्यक्ती होण्याचा हा क्षण आहे. आणि अशा वेळी आपण सगळेजण इथे आलात आणि हा सोहळा आपण साजरा केला, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि ब्रह्मलीन मारुतीबुवांच्या कृपेनं असाच परमार्थ आपल्या सगळ्यांचा वृद्धिंगत व्हावा अशी ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करून मी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोरी अनंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथेनाथो ज्ञानराजा सुपात्र अशा या आणि महान पुण्यभूमीमध्ये ज्यांच्याविषयी आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत, तेव्हा त्यांचं आणि काय वर्णन करून सांगावं आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. तेव्हा ही सर्व मोठी मोठी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. त्यांना नतमस्तक होऊन त्यांच्या मारुतीवांच्याविषयी परमोच्च ज्याला अवस्था असं म्हणत असतात वेदांतशास्त्रामध्ये, त्याला ब्रह्मीभूत अवस्था असं म्हणतात. एषा ब्रह्मी स्थिती पार्थ, ज्याच्या पलीकडे काही मिळवायचं नाही असं त्यांना सद्गुरूच्या कृपेने हयात असताना याची दोही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा अशा या परमोच्च स्थितीला आणि मारुती महाराज प्राप्त झाले. त्यांचं वर्णन आम्ही काय करावं, पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आणखी त्यांच्या ह्याच्यावरती आदर्श म्हणून मार्ग धावणे गेले आधी दयानिधी संत दे तेण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. त्यांनी ज्या मार्गाने आणखी गुरुनिष्ठा ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी निष्ठा घेऊन परमोच्च स्थिती प्राप्त करून ते आणखी मरण पावले असं म्हणण्याचा प्रश्नच नाही. तेव्हा ते या शहरामध्ये अमर झालेले होते. अशा या महापुरुषाच्या या उत्सवामध्ये येऊन त्यांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं. याविषयी सर्वांचे आभार मानतो. शुभम भवतो कल्याण. धन्यवाद. महाराज श्रींचे आशीर्वाद. शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते, दीपज्योतिर्नमोस्तुते, दीपज्योतिर्परब्रह्म, दीपज्योतिर्जनार्दन,
ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः आरोग्यं देहि पुत्रांश्च गतिं स्वच्छामि मे व्रता शुभं कुरु एवढीशी पणती आणि त्या पंथीमध्ये असणारं तेल, ती वात ती ज्यावेळेस प्रज्वलित होते त्यावेळेस त्या ठिकाणी असणारा अंधकार ती पळवून लावते. तसंच जीवाच्या ठिकाणी जो अज्ञानरूपी अंधकार आहे तो अज्ञानरूपी अंधकार श्रीगुरु त्या ठिकाणी नष्ट करतात. आणि खरोखर आपण पाहिलं तर प्रत्येकानं आपल्या चांगल्या कर्मानं त्याचप्रमाणे चांगल्या विचारानं एका हाताची ज्ञानमुद्रा, एका हातामध्ये दिवाधरा, पाठीचं कणात ताट, 2 मिनिट डोळे करायचे आहेत आणि त्या दिव्याकडं पाहायचं आहे. अंतकरणामध्ये संकल्प करायचा की ज्ञानोबराय या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देत आहेत. ज्ञानोबरायांच्या हातातून निघणारे सहस्र किरण आपल्या अंतकरणाचा ठाव घेत आपल्या अंतकरणातील अज्ञान या ठिकाणी दूर करून आपल्याला ब्रह्मस्वरूपाला या ठिकाणी प्राप्त करून देत आहेत. असा अंतकरणामध्ये मनोमन संकल्प करायचा आहे. आता या ठिकाणी ओंकार होईल. चला सर्वांनी मेणबत्ती समोर धरायची आणि त्या मेणबत्तीकडे पाहत ओंकार करायचा आहे. हरी वा छान. मेणबत्तीकडे पाहायचे, 2 मिनिट डोळे करा. पुन्हा एकदा दुसरा ओंकार हरी 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 कुटे परिबहुते जाते प्रगटी बहुते जाते प्रगटे ऐसी सद्बुद्धी हे थे खोटी मनो नाही. तैसे सद्बुद्धी हे थे कोटी म्हणो नाही. जैसा दीपे दीपुला विजे जैसा दीपे दीपुला विजे तेथ अधिल कोण हे नोळखिजे. तेथ अधिल कोण हे नोळखिजे. तैसा सर्वस्वी जो मज भजे तो मिची होनी टाके. ऐसा सर्वस्व जो मज भजे तो मीची होनी ठाके. मी अवेकाची काजळी अविवेकाचे काजळे फेडोनी विवेक दीप उजळी. फेडोनी विवेक दीप उजळे. तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. ते योगिया पाहे दिवाळी निरंतर. मी अविवेकाची काजळी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी. फेडोनी विवेक दीप उजळी. तै योग आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत. मनु वेधला माझा वेधला माझा. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवित
महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा वेधला माझा आरती ज्ञान राजा प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले रामा जनार्दनी आई मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा वेधला माझा आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा वेधला माझा आरती ज्ञान राजा इंद्रतांगण वंदिनी चरण नयनी पाहन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंदी पूजन भावे वारण महे नमः आत्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो देवांशील तो तेलाह प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरह चेतना